विद्यार्थी मित्रांनो, तर बघूया आपण क्लास 9 चा नवीन चॅप्टर कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल. तर ट्रायंगल कन्स्ट्रक्ट कसा करायचा आहे हे या चॅप्टर मध्ये शिकणार. आणि याच्यासाठी तुम्हाला तुमच्या कंपोज पेटी मधले काही टूल्स लागणार आहे, राईट. अशा पद्धतीचे एक टूल्स आहे, याला काय म्हणत असतो आपण, काय म्हणतो बोला, कंपास म्हणतो. हे काय जे दिसतंय गोलचंद्र जो दिसतोय याला काय म्हणतात, प्रोटेक्टर. आणि नंतर ही काय झाली तुमची स्केल, आणि हा राईट अँगल ट्रायंगल जो दिसतोय तुमचा, ठीक आहे. हा, तर ह्या चारी पाचही डिव्हाइसचं तुम्हाला इथं गरज आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही हे सगळ्या गोष्टी काढणार आहे. तर स्टार्ट करूया लेक्चर, वेळ वाया न घालवता. पहिली एक्सरसाइजचा एक्सरसाइज नंबर आहे 4.1, ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट, हे काही जॉमेट्रिकल टूल्स आहे, हे टूल्स लागणार आहे. तर याच्यासाठी पहिले प्रश्न बघा काय दिलेला, बघा प्रश्न काय इकडे बघा. स्केल मध्ये बघा, एक ट्रायंगल तयार करा ज्याचं PQR मात्र किती आहे, 4.2 सेंटीमीटर. QR ची जी लेंथ आहे ती मात्र किती आहे राजाओ, 4.2 सेंटीमीटर. एक काय करायचं, 4.2 सेंटीमीटर याच्यात असं माप घ्यायचं, ठीक आहे. हा, 4.2 सेंटीमीटर, एक्झॅक्टली 4.2 सेंटीमीटरचं माप घ्यायचं, ठीक आहे. हा, आता ही 4 वाटल्यास ही लाईन वाढल्यास ओढून घ्यायची, जास्त ओढायला काही अडचण नाही. आणि त्याला थोडंसं खाली करायचं आणि तिथं मात्र 4.2 चा एक चॉक मारायचा. काय करणार बोला, हा, किंवा डॉट ठेवा. मी तर एक डॉट ठेवलेला आहे, किती सेंटीमीटरचा आहे तो, 4.2. हा एक जो दिसतोय ना तुम्हाला, हा काय डॉट, हा एक 4.2 सेंटीमीटरचा डॉट आहे. या लेंथला नाव द्या, काय नाव देणार बोला याला, QR. Q आणि R किती सेंटीमीटरचा आहे, 4.2 सेंटीमीटर. 4.2 सेंटीमीटर दिसते तुम्हाला, 4.2 सेंटीमीटर, ठीक. आता एक काम करा, प्रोटेक्टर घ्या तुमचं, 40 डिग्रीचं मेजरमेंट घ्या. हा, ॲक्युरेट ठेवायचं. इथं 0 असतं, 0, 10, 20, 30, 40. इकडून पण असतात 40, पण इकडून नाही मोजायचं, इकडून मोजा. जर हा अँगल असं एक्सटेंड करायचं आहे, इथं 40 वर ठेवा, लगेच सोबत करा 40 सेंटीमीटर. आणि याला मी क्लिक केला. आता एक क्लिक केला तर किती डिग्रीचा बनला अँगल, 40 सेंटीमीटर. आता एक काम करा, ही लेंथ वाढून घ्या, ही लेंथ वाढून घ्या, ही लेंथ थोडीशी वाढून घ्यायची. स्केल ठेवा आणि अशा पद्धतीने लेंथ अशी ठेवा आणि एक लाईन ड्रॉ करा तिथे, ठीक आहे. काय ड्रॉ करणार आपण, लाईन ड्रॉ करायची. याला सरळ ठेवून अशी, अशा पद्धतीने याला सरळ ठेवून एक लाईन मात्र तुम्हाला ड्रॉ करायची, लाईन ड्रॉ करायची, लाईन ड्रॉ करायची. हा, अशा पद्धतीने ही लाईन ड्रॉ करा, ठीक आहे. आता तुमच्या कंपास, याला काय म्हणतात बोला, कंपास. या कंपास मध्ये 8.5 सेंटीमीटरचं माप घ्यायचं. कितीचं घेणार, हा, हे लगेच मी 8.5, 8.5, हा, हे 8.5 सेंटीमीटरचं माप घेतलं. काय करणार आहे, इथं लोखंडी टोकावर ठेवायचं. इथं लोखंडी टोक आहे माझं, कुठं, इथं. इथं काय करणार, चॉक मारणार. काय करणार बोला, चॉक मारला, चॉक मारला का. हा, आता मी थोडंसं खोडरबर घेतो, अननेसेसरी चॉकची काही गरज नाही मला. कितीचा झाला बोला, किती आहे, 8.5 सेंटीमीटर. कितीचं आहे, हा माझा पेन, 8 किती सेंटीमीटर बोला, 8.5 सेंटीमीटर. आता तुमचं काम काय माहिती का, या पॉइंटला, R पॉइंटला कनेक्ट करा या चॉक सोबत, जिथं तुम्ही, हा, तर एक पट्टी घ्या, स्केल घ्या आणि इथं ठेवा लोखंडी टोक आणि याला कनेक्ट करून घ्या, ठीक आहे. काय करा, लगेच करा माझ्यासोबत सगळेजण, तुम्ही सुद्धा केलं का सगळ्यांनी, तुम्ही सगळेजण सोबत करा. ही अशी एक स्केल ओढून घ्या लगेच,
ओढली का? चला, हा मी याचा कलर मात्र थोडासा चेंज करतो. येलो कलर घेतो. कोणता कलर घेतो मी? तुम्ही मात्र एकच कलर घेणार पेन्सिलचा, ठीक आहे. आता ही एक लाईन ड्रॉ करायची आपल्याला. काय करणार आहे? हा, अशा पद्धतीने तुम्ही एक, काय होतंय, लाईन ड्रॉ करायची आपल्याला. हा, अशा पद्धतीने एक लाईन ड्रॉ होणार, ठीक आहे. ही लाईन ड्रॉ झाली की तुमची पण? बघा अशा पद्धती प्रत्येकाची लाईन ड्रॉ झाली. आता काय करायचं, याला बायसेक्ट करायचं आपण. काय करणार आहे? हा, कंपास मध्ये अर्ध्यापेक्षा जास्त माप घ्या. चला, कंपास मध्ये अर्ध्यापेक्षा जास्त माप घ्या. इथे लोखंडी टोक ठेवा. इथं अर्ध्यापेक्षा जास्त माप घ्या. माझ्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त माप आहे. इथे मी हे लोखंडी टोक ठेवतो. ठेवलं? इथे लोखंडी टोक ठेवलं का? हा, आणि याला क्रॉस करायचं. काय करणार आहे? असा एक कंपासने एक, एक मारा, आर्क करा. आर्क केला का? हा, आर्क करा. आर्क करा का? केला का? नक्की का? आर्क केला. आता लोखंडी टोक इथे ठेवा. या टोकाला लोखंडी टोक ठेवायचं आपल्याला. कुठं? बोला. इथं मी लोखंडी टोक ठेवते. इथं लोखंडी टोक ठेवलं. अर्ध्यापेक्षा जास्त माप, तेच माप हलवायचं नाही. माप बिलकुल बिलकुल माप हलवायचं आहे. अशा पद्धतीने हे, इथं थोडस मी इरेजर घेतो. फालतू या गोष्टी नाही पाहिजे आपल्याला, त्या कट करतो मी. बघा आता काय करणार, याला बायसेक केलं का? याला काय करणार? बायसेक. तर इथं गुन्ह्या घ्यायचं, नाही तर स्केल घ्यायची. इथं ठेवून द्या. या पॉइंट मधून एक ट्रायंगल ड्रॉ करायचं तुम्हाला. काय करणार बोला? साइड. अशा पद्धतीने बायसेक करायला केलं का? अर्ध्यापेक्षा जास्त माप घेऊन बायसेक केलं का? ते नाही केलं? अर्ध्यापेक्षा जास्त माप घेऊन याला मात्र तुम्ही काय करा? बायसेक. आपलं बायसेक ट्रायंगलच्या बाहेर झालं पाहिजे होतं. काय अडचण नाही. तुमचं बायसेक्ट होतंय का? बायसेक्ट होतंय का? बायसेक्ट अर्ध्यापेक्षा जास्त माप घेतलं नक्की का कमी माप आहे? तर माझ्या मते आता याला काय करा, तुम्ही अर्ध्यापेक्षा जास्त माप घ्या. अरे सॉरी, हे बा लोखंडी टोक घ्या, इथे ठेवा. अर्ध्यापेक्षा जास्त माप घ्या. इथे लोखंडी टोक ठेवा, अर्ध्यापेक्षा जास्त माप घ्या, आणि तो मार्कर इकडे येईल. केला? इथं अर्ध्यापेक्षा जास्त माप घ्या या अशा पद्धतीने, आणि नंतर त्या दोन्ही लाईनला जॉईन करून घ्या. या दोन्ही लाईनला जॉईन करून घ्या. चला, तुमची डायग्राम तयार होणार. तर माझ्याकडे काय डिजिटल टूल्स आहे.
करा पटकन. आलं का सगळ्यांचं? हा, अर्ध्यापेक्षा जास्त मार्क घेऊन याला बायसेक केलं का? या अशा पद्धतीने बायसेक करा. केलं? कोणाला बायसेक केलं? हे बा, हे बा, तुम्हाला काय करणार आहे, ही जी लाईन दिसते ना, ही लाईन, याच्यात तुम्ही कंपास मध्ये अर्ध्यापेक्षा जास्त माप घ्या वाटल्यास. इथं लोखंडी टोक थोडं जास्तच घ्या अंतर. काय करा, हे अर्ध्यापेक्षा जास्त माप घ्या. असं केलं, केलं का? हा, आणि आता कुठे घेणार, ते माप बिलकुल हलवायचं नाही. ते माप बिलकुल हलवायचं. हा, असं करा. ठीक आहे. आता मला माप हलवता येत नाही, माप फिक्स पकडावं लागेल मला. नंतर कंपास पेटी इथे लोखंडी टोक ठेवा. इथून असं हे आणि हे असं. बरोबर, आता बरोबर आलं. आता बरोबर आलं ना? बाहेरून आलं नाही काय? बाहेरून. आता या दोन्ही लाईन मधून एक लाईन ड्रॉ करून घ्या. चला, दोन्ही लाईन मधून एक लाईन ड्रॉ करून घ्या. काढली का? दोन्ही पॉइंट मधून काय करा, बोला. एक ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. काय करायचं आहे? काय करणार बोला. हा, एक लाईन ड्रॉ करून घ्या दोन्ही पॉइंट मधून. केलं का? चला, हे मी कलर चेंज करतो, स्काय ब्लू कलर करून. याला आणि याला मी काय केलंय, ही लाईन ड्रॉ केली का? ए पोरांनो, हे बायसेक्ट केलं का? हा, आता काय करणार, याला आणि या पॉइंटला आणि या पॉइंटला कनेक्ट करा. ह्या पॉइंटला आणि या पॉइंटला काय करणार, कनेक्ट करायचं. काय करणार बोला. हे पोरांनो, काय करणार, कनेक्ट. हा तुमचा काय तयार झाला, ट्रायंगल. बायसेक्ट तर केलंच याला, आणि इथून काय करणार, ड्रॉ करणार. इथून ड्रॉ करणार. इथून ड्रॉ करणार. आला का तुमचा ट्रायंगल? हे पोरांनो, हा आला का ट्रायंगल? हा, वरचे सगळे पॉइंट मी रब केले. असा ट्रायंगल दिसतो का तुम्हाला? पहा, नक्की बघा. हा, हे जे गरजेचं आहे, ही लाईन थोडीशी मी जास्त ओढली होती, त्याची ओढायची काही गरज नाही. ठीक आहे. अशा पद्धतीने हा ट्रायंगल दिसेल तुम्हाला. इथे एक पॉइंट भेटेल. या पॉइंटला काय नाव देऊ, या पॉइंटला काय नाव देऊ बोला. या पॉइंटला नाव देणार मी काय, पी. काय नाव देणार, पी. आणि हे जे माप आहे हे काय आहे, कन्स्ट्रक्ट द ट्रायंगल पी क्यू आर. 4.2 सेंटीमीटर हे काढलं, 4.2. आणि पी क्यू ची लेंथ इकडे पहा, पी क्यू ची लेंथ आणि कोणाची रे, पी आर ची लेंथ 8.5 आहे. मला सांगा रे, ही साइड आणि ही साइड इक्वल आहे का? हो. का बर?
याला बायसेक केलेलं आहे, या साईडला काय केलं, येलो लाईनला काय केलं मी, बायसेक केलं. मग ही जेवढी साईड आहे तेवढीच ही साईड आहे, राईट आहे ना, नक्की ना, दोन्ही साईड कशा आहे, इक्वल. समजा याला नाव जर दिलं आपण, टी नाव दिलं, काय नाव दिलं बोला, पी आर जेवढी आहे तेवढीच कोण आहे, पीटी. पी आर जेवढी तेवढीच कोण आहे, पीटी. मग ह्या यांनी प्रश्नात असं दिलं, पी क्यू प्लस पी आर किती आहे, 8.5 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर आहे, हा पेरीमीटर, दोन साईडची ऍडिशन दिली, पी क्यू आणि काय रे पी आर, किती सेंटीमीटरची आहे, 8.5 सेंटीमीटर. आता हे 8.5 सेंटीमीटर, तर मग 8.5 सेंटीमीटर मी असं लिहिलं, मग असं लिहिलं तर ही जर ही इथून तर इथपर्यंत आणि ही जेवढी आहे ही 8.5 प्लस हे दोघांची बेरीज जर केली, याची आणि याची बेरीज कशी सारखी आहे, पी आर प्लस पीटी ची व्हॅल्यू काय सेम आहे. म्हणून पी क्यू प्लस बोला, पी क्यू प्लस हा कोण बोला, पी आर. पी क्यू प्लस काय, पी आर किती सेंटीमीटर आहे, 8.5 सेंटीमीटर. आणि अशा पद्धतीने हा ट्रायंगल आपण ड्रॉ केलेला आहे. काढा, लगेच काढा सगळ्यांनी. आला का, अरे वा, सगळ्यांचा आला, हुशार आहे रे, वेल डन, वेल डन. दाखवा जरा, ओके, तुम्ही सुद्धा दाखवा, तुमच्या नोटबुक मध्ये दाखवा जरा पटकन. इथं आपला पहिला प्रश्न झाला, कितवा झाला, चला 2 मिनिटं मी इथं थांबलेले आहे, लगेच तुम्ही तुमचा प्रश्न तयार करा. टूल्स घ्या लागे कोणाकडून तरी, बसले तसेच. चला इथं बेस. आता बघा दुसरा प्रश्न करूया, कितवा, हा 4 प्रश्न आहेत, पटकन झाले पाहिजे, आज पहिली प्रॅक्टिस सेट झाली पाहिजे. किती, हा तर बघा नेक्स्ट क्वेश्चन. काय रे, कंस्ट्रक्ट द ट्रायंगल एक्स वाय झेड इन विच वाय झेड किती सेंटीमीटर आहे, बोला 6 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर आहे, हा आपली स्केल घ्या, घेतली, सरळ करायला, सरळ केलं. किती सेंटीमीटर पाहिजे यांना, बोला 6 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर पाहिजे, 6 सेंटीमीटर. किती, 6. अशी एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि त्याच्यावर किती सेंटीमीटरची मार्किंग करायची रे, बोला 6. किती, 6 सेंटीमीटरची इथं मार्किंग करतो मी. किती सेंटीमीटरची, काय नाव आहे त्याचं, बोला वाय झेड. वाय झेड किती सेंटीमीटर आहे, 6 सेंटीमीटर. आता अँगल घ्या, किती डिग्रीचा, 50. किती डिग्रीचा घेणार बोला. आता याला कंपासला लगेच ठेवा माझ्या सोबत, लगेच पटकन, लगेच इथे ठेवा, इथे ठेवा 0 वर. केलं का, हे लोखंडी डोक्यावर ठेवा इथं. हा तुमचा काय म्हणणार याला, काय म्हणता याला, प्रोटेक्टर. किती डिग्री पाहिजे, 50. इथं 50 डिग्री घ्या, घेतलं का, नक्की का. ही लाईन थोडीशी पुढे ओढा. ही लाईन काय करणार, बोला हे पोरीनो, ही लाईन काय करणार, ओढणार. ही लाईन ओढा, ओढली, ओढली का, अच्छा चला ही लाईन ओढून पट्टीने ओढून घ्या. चला ठेवा, केलं. आता मी येलो लाईन काढणार, कोणती लाईन काढणार आहे बोला, येलो लाईननी. आता मला कंपास मध्ये माप किती पाहिजे, किती डिग्री पाहिजे, दोघांची बेरीज किती होती, एक्स वाय आणि वाय झेड ची 9 सेंटीमीटर. किती, किती सेंटीमीटर लागते मला,
9 सेंटीमीटर. किती बोला ना. हा 9 सेंटीमीटर किती पाहिजे बोला. हे पोरीनो बोला किती सेंटीमीटर लागते. 9 सेंटीमीटर. 9 सेंटीमीटर. 9 9 9 9 9 9 9 9 9 9. हा हे झालं 9 सेंटीमीटर. किती घ्या लवकर पटकन. गणेश घे रे पटकन. 9 सेंटीमीटरचं माप घे. कुठे ठेवणार. इथं इथं ठेवणार. इथं 9 सेंटीमीटरचं माप घ्या. या टोकाशी 9 सेंटीमीटरचं माप घेतलं का. हा याला मार्क करा. मार्किंग केली का. लवकर करा पटकन. वेळ नाही आपल्याजवळ. लवकर मार्किंग करा. किती सेंटीमीटरची. 9 सेंटीमीटरची मार्किंग करा पटकन. 9 सेंटीमीटरची मार्किंग केली. आता येलो लाईन काढणार मी. कोणती लाईन. येलो लाईनला काय करतो आपण बायसेक्ट. काय करतो बोला. येलो लाईनला काय करत असतो आपण बायसेक्ट. येलो लाईनला आपण करणार बायसेक्ट. चला इथे ठेवाय. चला हे जॉईन करून घ्या. केलं का. चला हे बायसेक्ट करा. ही लाईन काढली का. येलो लाईन काढली का. आता याला बायसेक्ट करायचं आपल्याला. काय करणार बायसेक्ट करताना माप घ्यावं लागेल आपल्याला काहीतरी. अर्ध्यापेक्षा किती पाहिजे रे. अर्ध्यापेक्षा जास्त माप आहे. इथे लोखंडी टोक ठेवा. ठेवला का. चला मार्किंग करा. इथं ठेवलं. अरे पोराव मार्किंग केली का. इथे मार्किंग करा त्याला. मार्किंग केली का. अच्छा इथं लोखंडी टोक ठेवा. त्याला दोन्ही साईडला फिरवा. तसं मार्किंग करा त्याला. केलं का. ए पोरीनो केलं का. नक्की का. आता लोखंडी टोक कुठे ठेवणार खुशी. इथं इथं ठेवा. इथं ठेवा लोखंडी टोक. ठेवा. नंतर याला बायसेक्ट करणार आपण. काय करणार बोला. केलं. आता या दोन्ही लाईन मधून काय करणार. दोन्ही पॉइंट मधून काय ड्रॉ करणार. लाईन ड्रॉ करणार. बोला. याला आणि याला काय करा बोला. बायसेक्ट केलंय. काय करणार आहे परपेंडिक्युलर मध्ये. किती डिग्री मध्ये बोला रे पोराव. 90 डिग्री मध्ये. किती डिग्री मध्ये. झालं काय बायसेक्ट झालं का. बायसेक्ट झालं काय. हा बायसेक्ट झालं का. आता काय करणार व्हाईट लाईन. व्हाईट लाईन कुठून या पॉइंट मधून काढायची. कोणत्या पॉइंट मधून बोला.
इथून लाईन ड्रॉ करा. कोणती लाईन ड्रॉ करणार? येलो. येलो नाही, व्हाईट. ट्रेंगलची साईड आहे ना ती. काय बाळांनो बोला. आला का ट्रँगल असा पा? याला नाव द्या. काय नाव देणार याला? बोला. वाय झेड काढला, एक्स नाव दिला. काय नाव द्या? कारण ही साईड आणि ही साईड कशी असते? सारखी. याला काय नाव द्या? काहीतरी नाव द्या. टी. काय नाव द्या? टी. कारण वाय टी म्हणजे किती आहे? वाय टी म्हणजे 9 सेंटीमीटर. तर वाय टी इज इक्वल टू काय काय? दोन लोकांची ऍडिशन वाय एक्स प्लस एक्स टी. बट काय लिहिणार? एक्स टी इज इक्वल टू काय? एक्स झेड. काय? एक्स झेड. का बर? आयसोसेल्स ट्रँगल साइड. कशा या? आयसोसेल ट्रँगलच्या बोला साइड आहे. म्हणून एक्स टी जेवढी आहे तेवढीच एक्स वाय. म्हणून तुम्ही लिहू शकता. तुम्ही लिहिणार काय लिहिणार बोला? एक्स टी आणि एक्स झेड म्हणजे एक्स वाय प्लस एक्स झेड इज इक्वल टू कोणा इतकं? एक्स टी इतकं. कोणा इतकं? एक्स टी. आणि तुम्हाला तेच काढायचं. एक्स वाय प्लस एक्स झेड किती आहे? आणि एक्स टी किती सेंटीमीटरची बोला? किती सेंटीमीटरची आहे? 9 सेंटीमीटर. बघा अशी डायग्राम आली का तुमची? बघा आता मी थोडंसं इरेजर घेतो. थोडसे अननेसेसरी गोष्टी रब करतोय. अननेसेसरी. आणि इथून पण मी थोडस मार्किंग केलते ना अशा पद्धतीने. ठीक आहे. ठीक आहे. अशी डायग्राम आली का तुमची? बघा प्रत्येक विद्यार्थ्याची डायग्राम आली का? जमतंय का आता? हा ओके व्हेरी गुड. नाव द्या चला. आणि ती इन्फॉर्मेशन लिहून घ्या. व्हेरी गुड. अजून कोणाची नाही आली? दाखवा पटापट. व्हेरी गुड. अशी दिसली पाहिजे. व्हेरी गुड. वा 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 वा. सगळ्या विद्यार्थ्यांची येते. ऑनलाईन बघणाऱ्यांची येते का? बघा. येस नो खाली कमेंट्स करा. रिप्लाय द्या. येस नो. आली का? दाखवा. घरी जाऊन व्हिडिओ बघायचा आणि वापिस ड्रॉ करायचं. बघशाल का? किती प्रश्न झाले? 2. आता किती आहे? तिसरा. चला तिसरा प्रश्न बघूया. बघा किती सेंटीमीटर आहे रे? ट्रायंगल एबीसी. बीसी किती आहे? 6 सेंटीमीटर. बीसी किती आहे? 6 सेंटीमीटर. बीसी दिलेले आहे 6 सेंटीमीटर. आणि अँगल किती? प्रश्न आहे हा बोला. अँगल सी बोला. स्केल कुठे आपली? स्केल दिसत नाहीये. कुठे गेली आपली स्केल? चला इन्सर्ट करतो मी. जॉमेट्री टूल्स मध्ये इन्सर्ट करतो रुलर. कुठे आपली रुलर? कुठे गेली? होय. चलो जाऊ दे. हे घेऊ. कुठे दिसा ना. चला याच करून टाकू. किती सेंटीमीटर पाहिजे बोला? बोला. ही एक लाईन ड्रॉ करतो मी. 6 पॉइंट किती पाहिजे? हे झालं. किती सेंटीमीटर? काय काय नाव द्यायला? सी आणि बी द्या. काय नाव द्या? हा सी बी दिलं तरी चालतं. कारण की अँगल आपल्याला सी पाहिजे. किती डिग्रीचा? 50. आपण 50च आहे का? चला याला ठेवा असं. किती डिग्रीवर ठेवायचं? सी पॉइंटला ठेवा. चला पटकन. एका मिनिटात प्रश्न सॉल्व्ह होता. 50 डिग्रीवर ठेवा.
ठेवलं नक्की का? कंपास मध्ये माप घ्या. किती डिग्रीचं? 9.8. बाप 9.8 आहे. याचा अर्थ किती आहे? खूप मोठी. 9.8. 9.8 किती माप घ्या बोला? 9.8 9.8 9.8 9.8 9.8. हा थोडस जास्त झालं माझ्याकडून, कमी करतो मी. 9.8. हे माप घ्या. चला 9.8 चं माप घ्या. बघा लक्ष द्या इकडं. 9.8 चं मार्किंग करून घ्या. केली काय? ही मार्किंग करून घ्या. वाटल्यास स्केल नंतर काढली तरी चालते. ही लाईन पुढे ड्रॉ करून घ्या. चला ही लाईन ड्रॉ करून घ्या. अँगल मात्र चेंज नाही झाला पाहिजे. हा किती आहे? 9.8. हा चला ही लाईन ड्रॉ करा. किती सेंटीमीटर आहे? 9.8 किती सेंटीमीटर आहे? ते नाव देऊन टाका. याला डी नाव द्या. काय नाव द्या? डी पॉइंट आणि बी पॉइंट कनेक्ट करून घ्या. 6.2 होता ना? किती होता बोला? 6.2 किती होता बाळांनो? 6.2 या पॉइंटवर. ट्रायंगल मी साइड ओढली, परंतु आपल्याला किती पाहिजे? 6.2. किती पहा? 6.2. चला स्केल घ्या, कनेक्ट करा. चला 6.2 ने कनेक्ट करायला. चला पटकन. चला 6 पॉइंट. चला कोणती लाईन आहे? येलो लाईन काढू का? कोणती लाईन आहे? हा वाटल्यास ही डार्क करायची. कधी पण ही लाईन काय करायची? डार्क करा. चला तर माझ्याकडे मी तुम्हाला दाखवण्यासाठी येलो करू शकतो. तुम्ही मात्र काय करणार बोला? डार्क करा. चला चला ही लाईन ड्रॉ करून घ्या. चला ही लाईन ड्रॉ करा. केली का? स्ट्रेट येईन तुमची. हा आता याला बायसेक करायचंय. बायसेक कसं करतो माहिती तुम्हाला? अर्ध्यापेक्षा जास्त माप घ्यावं लागेल. काय करावं लागेल बोला? अर्ध्यापेक्षा खाली करायचं नाही. अर्ध्यापेक्षा काय पाहिजे? जास्त पाहिजे. काय करायचं बोला? अर्ध्यापेक्षा बोला ओ ताई. हा फटके खाल्यावर कसं बोलतात? जास्त जास्त द्या आम्हाला फटके, आहे ना? बरोबर आहे का? हे बोरी हो. कोणत्या टोकावर ठेवणार बोला? डी टोकावर. कुठं? हा अर्ध्यापेक्षा. माप बिलकुल हल्लं नाही पाहिजे. माप जर हल्लं सगळं काही हल्लं. बरोबर आहे का रे पोराव? हे पोराव हे लाईन जॉईन करा. ही लाईन जॉईन केली का? हे पोरीनो पोरीनो
याला आणि याला जॉईन करा. चला जॉईन करा. आली की लाईन. चला हे बाकीचे रिकामी कामं जे आहे ना ते रब करून टाका. हे जे रिकामी कामं दिसत ना तुम्हाला, हे सगळे काय करायचे, रब करायचे. चला चला केलं का? नक्की का? मी ही लाईन जी आहे माझी, ही लाईन ड्रॉ करून घेतो. बरोबर आहे का? हे पोरीनो बरोबर आहे का? आता लगेच इथून ड्रॉ करा, लाईन ड्रॉ करा. खूपच मोठा गुन्हे आहे ना, ठेवायला जागा नाही माझ्याकडे. नेमका कुठं ठेवा? लेच फिरतो बाबा. आलं का? खरं सांगा, हो सर का नो सर? चला लाईन ड्रॉ करा. कोणती लाईन ड्रॉ करणार? व्हाईट. आला का? असा ट्रायंगल आला का? ही साइड जेवढी आहे तेवढीच ही साइड आहे, ही साइड जेवढी आहे तेवढीच ही साइड आहे. नाव द्या याला बी सी आणि याला नाव द्या ए. हा किती डिग्रीचा झाला? 50. मग हे सी ए प्लस एडी किती सेंटीमीटरचं होतं? 9.8 सेंटीमीटर. किती? 9.8 सेंटीमीटर. बट आता जे एडी आहे ते कोणाचे इक्वल आहे? ए बी इतकं. एडी आणि ए बी काय इक्वल, म्हणून सी ए प्लस एडीच्या जागी काय लिहू? ए बी. दोघांची बेरीज किती भरली? 9.8. कळालं? नक्की? अशी आली डायग्राम. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बरोबर. थोडीशी वरती आली ती. इकडं बरोबर, इकडं बरोबर, बरोबर. आलं का? नक्की का? चला आता किती प्रश्न झाले? 3. आता किती आहे? 14 प्रश्न झाला म्हणजे प्रॅक्टिस सेट, चॅप्टरची पहिली प्रॅक्टिस सेट संपली. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन. चला चला रे राजा हो, याची काही गरज नाही पडत, याला कट करून टाकतो. दोनच लोकांची गरज पडते, स्केलची आणि याची. स्केल कुठे गेली? आपण कुठे दिसा ना मला? हा कुठं? इथं ही ही अरे लपली होती. हा लपली होती, लपली होती. चला पुढचा प्रश्न पहा, शेवटचा प्रश्न आहे, नंतर सुट्टी तुमची. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल एबीसी विच बीसी किती आहे? 5.2. बीसी किती आहे? हाच आहे का? चला लक्ष द्या. 5.2 किती बोला? 5.2 सेंटीमीटर. कोण? बीसी. आपल्याला अँगल पाहिजे सी, तर याला बी नाव द्या आणि याला सी द्या. आता पहा 45 डिग्री पाहिजे आपल्याला. किती डिग्री पाहिजे बोला?
किती डिग्री पाहिजे? 45 डिग्री. किती? 45 डिग्री. चला हे 45 डिग्री झालं का? किती सेंटीमीटर लागते तुम्हाला? ट्रायंगल एबीसी किती पाहिजे? अरे 3.2 आहे का? चला करेक्शन करून घ्या मग. 3.2 करून घ्या. इथं काही अपडेट पुस्तक आहे ना त्याच्यात 3.2 करा. किती आहे? 3.2. अजून काय? हा हे 3.2 ठेवू आपण. किती ठेवू? तर मग मी पट्टी परत घेतो वाटल्यास. इथं इरेजरने रब करून टाकतो. किती पाहिजे आपल्याला बोला? 3.2 इथं होय. 3.2 हा पॉईंट दिसला का? हा कितीचा आहे? 3.2 चा. 3.2 काय नाव द्यायला? बी. बी नाव द्यायला. काय नाव द्या? किती सेंटीमीटर? 3.2. अँगल किती डिग्रीचा पाहिजे? 45. झाला ना 45 डिग्रीचा. 45 काढला होता ना आपण. हे काय 45? हा 45 काढला. आता काय पाहिजे? पट्टी थोडीशी लांब ओढून घ्या. हम्म. 45 थोडीशी लांब ओढायची ती. हा काय करणार? किती पाहिजे ती? 10 सेंटीमीटर म्हणता ते. किती? पेरीमीटर ऑफ ट्रायंगल. अरे बाप. पेरीमीटर ऑफ ट्रायंगल एबीसी. चला सपोज एक ट्रायंगल आहे. इकडे पहा. त्याचे नाव दिलं ए बी आणि काय सी. सगळ्यांची बेरीज किती आली? 10. तर 10 मधून 3.2 ए बी प्लस बी सी प्लस प्लस ए सी. तिन्ही साईड ए बी दुसरी साईड तिघांची बेरीज केली किती आली? बोला ना 10 सेंटीमीटर. 10 मधून हे किती कटणार? 3.2 कट करा. बीसी म्हणजे किती? 3.2. मग ए बी प्लस ए सी सांगा बरोबर. ए बी प्लस ए सी. हा 10 मधून 3.2 मायनस करा. किती आलं? ए बी प्लस ए सी सांगा ना. 6 पॉईंट का? 6.8 का? अरे 10 मधून 3.2 वजा करा ना. 6.8. किती आलं? 6.8. मी किती करायचं ते? 6.8. चॉक कितीचं मारणार? बोला. चॉक कितीचं मारणार? बोला. 6.8 चा. कितीचं मारणार? 6.8 चा. चला 6.8. 6.8 6.8 किती? 0.8 बोला. 6.8 कितीचा चॉक मारणार? चला इथं ठेवा. ठेवा. कितीचा मार्क? 6.8. आता याला काय करा? पोरीनो जॉईंट करून घ्या. कोणत्या पॉईंट मधून? बी पॉईंट मधून. कोणत्या पॉईंट मधून? बोलत नाही तुम्ही काही नाही. चला बी पॉईंट मधून. चला बी मधून लाईन ड्रॉ करा. चला काढली का लाईन? काढली का? आता याला काय करायचंय? बायसेक्ट. या लाईनला काय करायचंय? काय करायचं बोला? मी येलो लाईन काढतो. कोणत्या कलरची काढू? कारण की आपण आता तुम्हाला लक्षात आलं येलो लाईनने बायसेक्ट करणार आहे. कशाने? बोलत जा. बोला ना.
चला जमले का आता याला काय करायचं भाई, बायसेक्ट. अर्ध्यापेक्षा जास्त माप घ्या, येलो लाईनला बायसेक्ट करा, अर्ध्यापेक्षा जास्त माप घ्या. चला किती, अर्ध्यापेक्षा. चला इथं लोखंडी टोक ठेवा. चला अर्ध्यापेक्षा जास्त झालं ना, चला चॉक करा, इकडून एक चॉक करा, इकडून एक चॉक करा, इकडून पण करा, इकडून करा, केलं का. आता हे कुठे ठेवणार, इथं ठेवा लोखंडी टोक. ठेवलं का, या पॉइंटला लोखंडी टोक ठेवा. हे इथून चॉक मारला, इथं चॉक मारला, इथं चॉक मारला, मारला का. दोन्ही याच्यातून लाईन ड्रॉ करून घ्या. चला पटकन दोन्ही याच्यातून लाईन ड्रॉ करून घ्या. ए पोरीनो, हा कसं वाटतंय आता, मजा येते का नाही. नाही, स्वतःला जमल्यावरच मजा येते आहे ना. हा चला लाईन ड्रॉ करा. व्हाईट येलो लाईन कोणती, व्हाईट, व्हाईट लाईन. कसा वाटला आता ट्रायंगल, छान वाटलाय. ही साइड जेवढी आहे तेवढीच ही साइड राहील. आता ही रुरल घ्या, इथून अशा पद्धतीने याला हे झालं. ठीक आहे, अशा पद्धतीने दिसेल तुम्हाला. बाकी तुम्ही इरेजर घेऊन दाखवू शकता, असं बाकीचा भाग कट करू शकता, हा कट करू शकता बाकीचा पार्ट. अशा पद्धतीने याला नाव देऊ शकता. काय नाव द्या, CB. हा झाला तुमचा CB. आता जर सगळ्या बाजूंची जर बेरीज केली, किती सेंटीमीटर वाढणार, 9 सेंटीमीटर. CB प्लस CA प्लस AB किती सेंटीमीटर भरेल ते, 10. किती सेंटीमीटर भरेल, CB किती होतं, 3.2. उरलेलं किती आहे, 6.8. इजिकल टू किती आहे, 3 सेंटीमीटर. चला झालं, येस नो, नक्की. तर अशा पद्धतीने बाळांनो ही आपली प्रॅक्टिस सेट 4.1 ही मात्र काय झालेली आहे, संपलेली आहे. ठीक आहे, वारंवार प्रॅक्टिस करा. सेम तशी डायग्राम तुमची येईन, प्रत्येक विद्यार्थ्याची येईन, ऑनलाईन बघणाऱ्या विद्यार्थ्यांची पण येईन. आणि जेव्हा आली तर लगेच लाईक करा. ठीक आहे, आणि आता आपले मित्रांनो 500 सबस्क्राईब झालेले आहे. आता लवकरात लवकर आपल्याला एका महिन्याच्या आत 1000 सबस्क्राईब करायचंय. आणि हे करण्याचं काम कोण करणार, तुम्ही जर शेअर करणार, व्हिडिओ लाईक करणार, शेअर करणार, तर मी तुमच्यासाठी अजून चांगले व्हिडिओ बनवणार. ठीक आहे, धन्यवाद.